नमस्कार, मी विनय. आपण पाहतात मराठी वार्ता. मराठी वार्ताच्या सहाय्याने आपण नेहमी तुमच्यासमोर नवनवीन विषय घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. आज आपण उपस्थित आहोत कचारगडमध्ये आणि आज आमच्याशी चर्चा करण्याकरता उपस्थित आहेत गोंडी आदिवासी भाषा विशेष अभ्यासक आणि लेखिका उषाकिरण आत्राम मॅडम. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गोंडी भाषा आणि याची संस्कृती याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर मॅडम, स्वागत आहे तुमचं आमच्या मराठी चॅनलवर. नमस्कार मराठी चॅनल. मॅडम, तुमचे थोडक्यात परिचय द्या, त्यानंतर आपण मुलाखतीला सुरुवात करूया. मी उषाकिरण आत्राम तारा. मी महाराष्ट्रातली 60च्या दशकातली पहिली आदिवासी लेखिका आणि कचारगड धनेगाव इथे राहते आणि आदिवासी भाषा शोध संस्थान याची मी संचालिका म्हणून भाषेवरती काम करते. हा माझा परिचय. मॅडम, तुमच्याकडे सर्वात पहिला प्रश्न, आदिवासी समाजाची खरी ओळख काय? आदिवासी समाजाची ओळख या म्हणजे देशाची जी भूमी आहे या भूमीचा पहिला मालक, ज्याने इथं पहिल्यांदा जन्म घेतला, निवास केला आणि लाखो वर्षापासून तो ज्या ठिकाणी राहत आला आणि तो निसर्गपूजक आहे, धरतीपूजक आहे आणि मातृपूजक आहे, असा तो या मूळ मालक अशी आदिवासीची पहिली ओळख आहे. आदिवासी साहित्याचे आजच्या समाजात काय महत्त्व आहे? आज आदिवासी समाजामध्ये साहित्याची तर खूप मोठी भूमिका आहे, परंतु जे लिखित साहित्य आहे ते जास्त प्रमाणामध्ये गैर आदिवासींनी लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे आदिवासींसाठी काय पाहिजे, त्यांची संस्कृती आहे, त्यांची भाषा आहे, त्यांचा इतिहास आहे, त्यांची मूळ ओळख आहे, हे गैर लेखकांनी लिहिलेल्या साहित्यामधून मिळणार नाही. काही प्रमाणात लिहिलेलं आहे त्याची नक्कीच मदत होईल. दुसरं आहे आदिवासींनी आदिवासी लिहिलेलं साहित्य. 60च्या दशकामध्ये जशी मी पहिली लेखक आहे महाराष्ट्रातली, तर तेव्हापासून 60च्या दशकामधून आम्ही पहिल्यांदा एक फळी तयार केली. त्यामध्ये नेताजी राजगडकर, राजाभाऊ राजगडकर, भुजंग मेश्राम, वारू सोनवणे, उषाकिरण आत्राम, नीलकांत कुरसंगे यासारखे आम्ही पहिल्या पिढीतले लोक आहोत. आणि तेव्हापासून जे लिहिणं सुरू झालं तर आमच्या लिहिण्यामधून हळूहळू आमचा इतिहास, आमचं अस्तित्व, आदिवासी म्हणजे कोण, या धरतीचे मालक तर कसे आहे, आमचं साहित्य काय आहे, आमच्या संस्कृतीचं महत्त्व काय आहे, भाषेचं काय आहे, तर याची सगळ्या या साहित्यामधूनच नवीन समाजाला किंवा कचारगडचं उदाहरण छोटंसं, या साहित्यामधून समाजाला आपलं जे लिप्त झालेलं साहित्य आहे किंवा दडलेला इतिहास आहे त्याची पूर्ण माहिती होते. म्हणून साहित्याची खूप गरज आहे आणि साहित्य लिहूनच नाही, ते वाचणंसुद्धा नव्या पिढीचं गरज म्हणजे आवश्यक आहे. मॅडम, तुम्ही सुद्धा एक लेखिका आहात, तर तुमच्या लिहिण्यात आणि अगोदरचे जे लिहित होते त्यांच्यामध्ये काय फरक असेल? आता आमच्या आधीचे लिहिणारे लेखक फार कमी आहे, कारण आमचीच पहिली पिढी आहे 60च्या दशकात. त्याच्या आधी पण लिहिणारे लोक होते आमचे, काही मध्य प्रदेशमध्ये होते, काही महाराष्ट्रामध्ये होते, परंतु खूप त्याच्या आधी लिहिलेल्या ज्या लेखकांनी पुस्तकं लिहिलेले म्हणजे असं साहित्य, पण त्याला एक ओळख नव्हती का हे गोंडी साहित्यिक आहे बा, काय हे आदिवासी साहित्य आहे, अशी ओळख नव्हती. काही लोक म्हणतात की आदिवासी म्हणजे समाजात लिहिणारे होते, परंतु त्यांची ओळख हे आदिवासी साहित्य म्हणून असं त्याच्यावरती शिक्का नव्हता. ते इतर लोकांच्या साहित्यामध्ये, जसं आता राजा संग्राम होऊन गेला, किंवा रायगडचे जे चक्रधर सिंह आहे ना, किंवा महाराष्ट्रामध्ये यादवशाह महाराज आहे, परत कोचेवाड्याचे भाऊसिंग मसराम आहे. हे लोक गोंडी भाषेवरती लिहित होते, त्यांनी पुस्तकं लिहिलेलं आहे, परंतु त्यांची ओळख आदिवासी साहित्यिक म्हणून कुठेच नाही आहे ना. तर आदिवासी साहित्याची ओळख नाही का आता अलीकडचे जे लोक लिहित आहे तर त्यांची ओळख, आणि याचा फायदा नक्कीच होईल, कारण आता यांना कळून चुकलं की आम्ही मूळचे इथले निवासी होतो, आमचा मोठा इतिहास आहे, आमच्या लोकांनी 1800 वर्षे राज्य केले, परंतु आमचा इतिहासही दडपला गेलेला आहे याची जाणीव झाली. त्यामुळे आता नवीन लोक लिहायला लागले आहे, वाचायला पण लागले आहे, आणि ते वाचणं लिहिणं हे एक आवश्यक आहे. आणि ह्या नवीन साहित्याची पण समाजाला जागृत करण्यासाठी एक मोठी भूमिका आहे, खूप मोठी भूमिका आहे. मॅडम, कचारगड गुफा ही आदिवासी समाजांचे उगमस्थान मानला जातो, आणि संस्कृती यावर काय म्हणजे काय सांगाल याबद्दल? कचारगड हे अति म्हणजे प्राचीन काळातली गुफा आहे. जवळपास ईसापूर्व
17-18 हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे या गुफेला. आणि या ठिकाणी मानव निर्मिती आणि उगमस्थान आणि विकास हे झालेलं तर कुणाला माहीत नाही आहे, कारण त्याचा लिखित इतिहास नाही आहे. परंतु लिंगो नावाचा जो माणूस होऊन गेला, पारिकुपार लिंगो, कलिकंकाली दाई आणि आपली जंगोदाई किंवा हिरासुका पाटाली नावाचा जो माणूस होऊन गेला, याच ठिकाणी होऊन गेला. आणि या ठिकाणी त्यांनी 33 मुलं, पहिलं आश्रम या जम्मोकुडो गाव जे आहे हे जंगूबाईचं गाव आहे, तिच्याच नावाने हे आहे जंगूबाई जम्मो कुडो. जम्मू म्हणजे जंगूबाई आणि कुडो म्हणजे आश्रम, म्हणजे जंगूबाईचा आश्रम. जसं सावित्रीबाई फुलेंनी पहिली शाळा काढली तशी इसापूर्व 13,500 वर्षापूर्वी जंगूबाई नावाच्या बाईने हे जे गाव आहे ना जम्मोकुडो, या गावाला पहिलं आश्रम काढलं. आणि 33 मुलं होते अनाथ, म्हणजे ज्यांना आई बाबा नाही, कोण नाही. तर अशा पोरांना इथं आश्रम होतं. आणि त्याच ते बंडखोर पोरांना या गुफेमध्ये बंद ठेवलं होतं, कचारगडच्या गुफेमध्ये. नंतर लिंगोबाबांनी त्यांना 12 वर्षांतर काढलं, सगळ्या प्रकारचं ज्ञान दिलं. आणि पूर्ण या देशामध्ये त्यावेळेस आपल्या देशाचं नाव होतं कोयामुरी द्वीप. भारत हा नंतरचा देश आहे. कोयामुरी द्वीपमध्ये पूर्ण प्रचारासाठी पाठवलं. निसर्गपूजा, मातृपूजा, धरतीपूजा, इथले आमचे जे कुलचिन्ह आहे, ह्या सगळ्याची प्रचार आणि प्रसार करण्यासाठी याच ठिकाणून पाठवलं गेलं आहे. त्यामुळे अगदी आदिवासी समाजाचं हे होली पवित्र कचारगड पवित्र भूमी आहे, असं याचं महत्त्व आहे. मॅडम, आता आदिवासी समाजाची सध्याची स्थिती काय आहे? आता वर्तमान स्थितीमध्ये जर पाहिलं तर आदिवासी समाजाचं अस्तित्व मिटवण्याची तयारी सुरू आहे. कारण आदिवासींचे जिथे जिथे जंगल आहे पूर्ण भारतामध्ये, जिथे जिथं वेगवेगळ्या देशात, झारखंड असो, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, आंध्र, राजस्थान, ओरिसा, बिहार, गुजरात, या सगळ्या राज्यामध्ये आदिवासी आहे. आणि जिथे जंगल तिथे आदिवासी, आणि आदिवासींनीच जंगलाचं संवर्धन केलेलं आहे. इथल्या पहाड्या आहे, नदी आहे, पशुपक्षी, जीवजंतू यांचंसुद्धा त्यांनी संरक्षण केलेलं आहे. पर्यावरण ज्याला म्हणता अलीकडच्या भाषेमध्ये, हे पर्यावरण राखायचं काम आदिवासी माणसाचं केलं. आदिवासी माणूस जेवढा जंगल, जमीन, पशु पक्षी, वनस्पती आणि 5 पंचमहाभूते, जसं वायू आहे, अग्नी आहे, आकाश आहे, धरती आहे, पाणी आहे, या 5 जे महान तत्व आहे त्याला तो बडा देव म्हणते. त्याचा देव म्हणजे अशी कल्पना नाही, तर ह्या 5 याचं संरक्षण करायचं काम त्यांनी केलेलं आहे. ते विज्ञाननिष्ठ होते. काल्पनिक कथा, काल्पनिक गोष्टी, म्हणजे इतर या देशामध्ये इतर धर्माचे देव जन्मास आले नव्हते, त्याच्या आधी आदिवासी माणसाने जन्म घेतलेला आहे काय नाही. हां, प्राचीन माणूस म्हणजे आदिवासी माणूस आहे ना. तर आज घडीला त्याची स्थिती पूर्ण जंगल अदानीला आपल्या भाजप सरकारच्या मोदीजीने विकून टाकली आहे. पहाडी, जसं सुरजागड पहाडी आहे, पूर्ण फोडून टाकली आहे. हसदेव पहाडी फोडून टाकली आहे. अशा कितीतरी पहाड्या फोडून टाकल्या आहे. मोठे मोठे जंगल आहे जिथे हत्ती आहे, मोर आहे, सगळ्या प्रकारचे पशुपक्षी आहे, वन औषधी आहे, ते सगळे विकून टाकले आहे. आणि आता डोळ्यांनी पाहतो आपण. आणि तिथल्या आदिवासींना विस्थापित करून एवढ्या हाकलून लावत आहे की म्हणजे सरकारकडे न्याय मागवतो कुणाकडे? या देशाचा आम्ही रहिवासी आहोत, मूल निवासी आहे, परंतु कुणाकडे न्याय मागायचा? कारण सरकारच अन्याय करत आहे. त्यांना एवढं मारून टाकत आहे बेदम. आता ते मध्य प्रदेशमध्ये तुम्ही लढाई पाहाल तर पाण्यामध्ये गेल्या 15-20 दिवसापासून पाण्यामध्ये फाशी लावून महिला असं सरण रचून नाही का झोपून त्यांची मागणी करत आहे की आम्हाला इथून हाकलू नका. पण तो त्यांच्या घरावर बुलडोझर चढून म्हणजे पाठवून त्यांना मारझोड करून इतकं अमानुष मारत आहे. काही लोकांचा अपंग करते. आणि तुमच्यासारख्या तरुण पोरांचा आवाज उठवला आम्ही गाव सोडून जाणार नाही, तर त्यांना नक्षलवादी म्हणून घोषित करतात. मग आता कसं जगावं सांगा तुम्ही? त्यामुळे आदिवासीचं अस्तित्व धोक्यात आलेलं आहे आणि त्याला कारणीभूत इथलं सरकार आहे. कारण ते तर आदिवासीला आता समूळ नष्ट करण्याच्या स्थितीमध्ये आहे. त्याच्यामुळेच संयुक्त राष्ट्रसंघामध्ये या देशामध्ये आदिवासीच नाही असा जो इथून गेलेला रिपोर्ट आहे त्यावरून ओळखा. इकडे म्हणते का आदिवासीच का, आणि तिकडे सांगता की संयुक्त राष्ट्रसंघाला की आमच्या देशामध्ये आदिवासी नाही. हा केवढा मोठा घोर अपमान आणि अन्याय आहे. अरे तुम्हीच तर बाहेर देशातून आलेले आहे. इतर समाज किती डोकं घासेल तरी पण मूळ निवासी आम्ही आहे, तुम्ही तो बाहेरून आलेले हो.
सगळेच मोठ्या मोठ्या तज्ज्ञ अभ्यासकांची मतं आहे, इतिहास तज्ज्ञाचे म्हणजे मतं आहे ना, पुरातत्व विभागाचे म्हणणं आहे, सगळ्यांचे म्हणणं आहे की हे जे लोक आहे बाकीचे हे बाहेरून आलेले आहे, फक्त मूळ निवासी इथला माणूस, आदिवासी माणूस इथला मालक आहे. मग ह्या मालकालाच तुम्ही नष्ट करून टाकत आहे आणि त्याचं सारं लुटून घेत आहे. मग आता आदिवासीचं अस्तित्व संपुष्ट येण्यासाठीच ही सारी खटाटोप सुरू आहे, असं माझं मत आहे. मॅडम, आता गोंडी आदिवासी संस्कृती जपण्यासाठी सर्वात मोठं आव्हान काय आहे तुमच्यासमोर? गोंडी संस्कृती जपासाठी आता महत्त्वाचा प्रश्न आहे, आताच उपवर्गीकरण. पहिला नंबर आहे धर्म. इथे आता इथली जे सत्ताधीश आहे, ज्यांच्या हातात सत्ता आहे, ते काय म्हणतात की या देशातले जसं मोहन भागवत म्हणतात की या देशातले आदिवासी हे हिंदू आहे. अरे, आम्ही हिंदू नाही. तुम्ही इथं याच्या आधी आम्ही इथं राहिलेले आहो आणि तुम्ही उपरे आले, तुम्ही उपऱ्या लोकांचा आम्ही धर्म स्वीकारणार का? आदिवासी हा निसर्गपूजक आहे, त्याची संस्कृती हाच त्याचा धर्म आहे की नाही? त्याच्यामुळे तो देवपूजक नाही. तुमचा देवाने जन्म नाही घेतला, त्याच्या आधीपासून आम्ही आहो आणि तुम्ही बाहेरून आले, तुमचा धर्म आम्ही कसा स्वीकारणार आहोत? आम्ही आदिवासी आम्ही पूजतच नाही. आम्ही तुमचे देवांना राम पूजत नाही, कृष्ण पूजत नाही किंवा कुठलं देव पूजत नाही किंवा मूर्तीपूजक नाही आहो आम्ही, आहे की नाही? निसर्गाची पूजक असल्यामुळे, मातृपूजक असल्यामुळे आम्ही आदिवासी हे धर्माच्या फाशामध्ये बांधलेले नाही किंवा धर्माच्या कवचामध्ये येत नाही. आदिवासी हा निसर्गपूजक आहे आणि त्याचा प्रथा, रूढी, परंपरा, त्याचे देवदैवत, त्याचे पूर्वज आणि निसर्ग याला तो मानतो. तुमच्या देवाला तो मानत नाही. त्यामुळे आदिवासी हा हिंदू नाही आणि त्यामुळे आदिवासीला जर हिंदू जर म्हटलं तर आम्हाला सगळ्या लोकांना ते हिंदूच्या कॉलममध्ये टाकणार. त्याच्यामुळे ते धर्माचा कॉलमची आमची मागणी आहे. आम्हाला पण वेगळा कॉलम द्या, कारण आता अशी वेळ आली आहे, धर्म तर मानत नाही, पण आता तुम्ही म्हणता की हिंदू, तर हिंदू आम्हाला जबरदस्त करण्यापेक्षा धर्माच्या कॉलममध्ये आम्ही आदिवासी लिहू, गोंड लिहू, सरना लिहू, काही लिहू, पण आम्ही लोकसंख्या वेगळे जण होई ना एक. परंतु आता यांनी उपवर्ग काढला मधातच. उपवर्ग म्हणजे नाही का वर्गवारी. मग गोंड किती आहे, राजगोंड किती आहे, प्रधान किती आहे, त्याच्यातले मग कोणी ख्रिश्चन केला असन, कोणी मुसलमान झाला असन, त्यांना काढून टाकणार. मग आमची संख्या राहील एवढीशी. बाकी लोकांना जबरदस्तीनं हिंदू केलं का आमचं आरक्षण खतम. हा सरकारचा डाव आहे. आणि आदिवासी आम्ही काही एवढे मूर्ख नाही आहो, तुमच्यापेक्षाही आम्ही बुद्धिमान आहो, परंतु तुमच्या हातामध्ये सत्ता आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या कलुप्त्या करणारे आहे. आम्ही लोक सरळ मार्गी आहो, साधेसुद्धा आहे. आता या उपवर्गामुळे आणि धर्म हे मुख्य कारण. आम्ही हिंदू नाही, धर्म, संस्कृती, आमची संस्कृती निसर्गपूजक आहे. आम्ही आईची पूजा करतो, त्याच्यानंतर पंचमहाभूताची पूजा करतो. आम्ही झाडांना आम्ही देव मानतो, पशुपक्षी जीवजंतूंना आम्ही देव मानतो, कारण आमचे टोटेम आहे. जसं आता कुत्रा आहे, नाही तर लोक कुत्र्याला मारत नाही का, त्यांचा तो देव आहे ना. मी जसे आत्रामघरचे आहेत, आम्ही वाघ, माझ्या मायाचं वाघ आहे कुलचिन्ह, आम्ही वाघाची पूजा करतो. माझ्या मिस्टरकडचे कोडो पेन म्हणजे घोडा आहे. आमच्याकडचं मोहाचं झाड आहे, त्यांच्याकडचं ताडमळामध्ये ताडाचं झाड आहे की नाही. असं प्रत्येकांना एक झाड, एक पक्षी, एक प्राणी आहे. तर ते आपापल्या प्राण्याची, आपल्या पक्ष्याची, आपल्या वनस्पतीची पूजा करतात. त्याच्यामुळे काय होते, संरक्षण म्हणजे ह्या सृष्टीमधले जेवढे काही जीवजंतू आहे, पशुपक्षी, वृक्ष आहे, याचं संगोपन होते. एकजण मारते, एकजण कापते, म्हणजे पृथ्वीचं जे बॅलेन्सिंग आहे ते ठेवण्यासाठीच आदिवासीमध्ये 750 गोत्र आहे. 750 गोत्राला हे तीन वाटप दिले. एक झाड, एक पक्षी, एक प्राणी. 3 गुणीला 750 बरोबर 2250 होते. म्हणजे एका वेळेस 2250 झाडं, 2250 वेली, 2250 पक्षी, तेवढेच जनावरं, एवढ्याचं संरक्षण एका वेळेस होते. तर ही जी सुंदर संस्कृती आहे तुमच्या हिंदू धर्मामध्ये आहे का म्हणा? नाही आहे ना. आणि मग ते आम्हाला का शिकवतात हो, तुमचं अनुकरण करा म्हणून? आम्ही तेवढं हे करतो. दुसरा मुद्दा आहे, आम्ही मातृपूजक आहे. आमच्यामध्ये जन्म झाल्याबरोबर मुलीची स्वागत करता, आली बेटी, झाली बेटी, धनाची सापडली पेटी, आमच्या अंगणात लागला गोड पाण्याचा झरा, होई साऱ्याला आसरा, असं म्हणून पोरीचं स्वागत करते जन्माचं. तिला पहिले गोटूल होतं, त्या काळामध्ये तिला मुलांसोबत 3 वर्षापासून 18 वर्षापर्यंत खेळाचं, वागाचं, शिक्षण घ्यायचं अधिकार होता. स्वतःच्या मनाने जोडीदार निवडता येते. आजही लग्नाची मागणी मुलगी घालते, मुलगा घालत नाही आहे ना. वरात मुलीची जाते. आमच्यामध्ये विधवा पण नाही. बाकी धर्मामध्ये विधवा
नाही, नवऱ्याच्या नावाने एकही दागिना नाही, त्याच्या नावाचं मंगळसूत्र नाही, त्याच्या नावाचं कुंकू नाही, बांगड्या नाही, काही नाही आहे ना. आणि तिला पूर्ण स्वातंत्र्य आहे आणि घरातला कर्ता महिला आहे, पुरुष नाही आहे. तिची एक दिवस पूजा होते आईच्या पूजेच्या दिवशी, त्या दिवशी घरातले माणसं तिच्या पायातून पाया पडतात. सांगावर कोणता असा धर्म आहे आईची बाईची पूजा? आता तर बलात्कार होते, आदिवासी समाजामध्ये बलात्कार होत नाही, हुंडाबळी प्रथा नाही, बाईला कुठला त्रास देऊन माराचा खतम करायचा अधिकार नाही. त्यामुळे आदिवासीमध्ये पत्नीत्व आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त बायका करणार, परंतु बलात्कार करत नाही कधीच, आहे ना. तर हा फरक आहे. त्यामुळे आता एवढी सुंदर आमची संस्कृती आहे आणि एवढी सुंदर संस्कृती नष्ट करून म्हणता की मुख्य प्रवाह यात. कोणता मुख्य प्रवाह? तुम्हाला तुमच्या आदिवासी समाजाची अशी कोणती संस्कृती आहे, कोणती परंपरा आहे जी तुम्ही असं म्हणता की समाजाने ती म्हणजे मानावी? जसं आता मी सांगितलं उदाहरण, मातृपूजा आहे, म्हणजे स्त्रियाचा सन्मान करा, स्त्रीला दुय्यम समजू नका. तिला आमच्या आदिवासीमध्ये एकही शिवी नाही आहे. आम्ही 4 वर्ष डिक्शनरी तयार केली, 10 राज्यातल्या लोकांनी गुंडी डिक्शनरी. तर आम्ही शब्दकोश तयार करताना एकही शिवी नाही आहे, एकसुद्धा शिवी नाही. हा पहिला मुद्दा बघा, महत्त्वाचा. सर्वात एकही शिवी नाही. दुसरं, आदिवासी गावामध्ये किंवा एरियामध्ये कधीच आदिवासी माणूस बलात्कार करत नाही. दुसरा मुद्दा. तिसरा आहे की आदिवासीमध्ये सम आणि विषम जी गोत्र आहे त्यामध्ये समविषमवाले भाऊ होतात, विषम गोत्रवाले सोयरे होतात. त्यामुळे लग्न करताना समविषममध्येच होत असते बरोबर, आणि त्यामुळे कुठे बलात्कार होत नाही. नंतर सामूहिक आहे आदिवासी समाज, सामूहिक. प्राचीन काळामध्ये शिकार व्हायची, शेती व्हायची. आता गावामध्ये कुठे काम जर तर सामूहिक, जसं एखादी बाई विधवा झाली किंवा कोणाचा बैल मेला असेल तर अशा वेळी गावातले पूर्ण लोक जाऊन शेती करून देतात. लग्न असेल तर पूर्ण लग्नासाठी तांदूळ, बकरा, कोंबडा जे असेल ते सगळे आणून नाही का सगळे मदत करतात, सगळा सोयरा या नात्याने. तर ही सामूहिक पद्धत आहे. तो स्वतःचा विचार कधी करत नाही. तो जंगलातही जाईन तर त्याला लागते तेवढंच आणेल. तर बाकी समाजामध्ये दिसलं का ओरबडून आणणार, आमच्या समाजामध्ये तसं होत नाही. ही किती सुंदर प्रथा आहे, ही टिकवली पाहिजे ना, आहे का नाही. आम्ही बीजा पंडुम करतो, मरका पंडुम करतो, इरुक पंडुम करतो, म्हणजे झाडाची पूजा, त्याच्या फळाची पूजा, त्याच्या फळाची पूजा केल्यानंतर त्या झाडाला हात लावतात, पण कोणी तोडून आणत नाही. धरतीची पूजा करतात. हे किती सुंदर सभ्यता आहे आमची. आईची पूजा करतात, आहे का नाही. बरोबर. मग एवढी सुंदर सभ्यता असून मग आम्ही ह्या चांगल्या संस्कृतीचं जतन करून इतर लोकांनी जतन करावं. निदान तुमच्या समाजामधले बलात्कार तरी कमी होईल आणि लूटपाट चोरीचे जे धंदे आहे ना हे तरी निदान कमी होईल. समूहात आमच्याकडून शिका. बरोबर. मॅडम, सध्याच्या परिस्थितीत आदिवासी समाजांना सर्वात मोठा गैरसमज कोणता आहे? आदिवासी समाजामधला की इतर लोकांचा? इतर लोकांचा आणि दोन्ही आदिवासी समाजातील. तर इतर लोक अजूनही आम्हाला आदिवासीला काही समजत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. अजूनही ते मनापासून काही आम्हाला स्वीकारत नाही. फक्त योजना लाभासाठी आमच्या नावाने लाखो करोडचा पैसा लुटण्यासाठी फक्त आदिवासी योजना जन्मास येतात, परंतु तिथून 100 रुपये तिथे जाहीर होत असेल तर आमच्यापर्यंत 5 पैसे येत नाही. आणि मधले ते दलाल आहे, पूर्ण लिंक लागलेली आहे वरच्या मंत्र्यापासून तर नंतर आमदार खासदारपासून तर त्यांच्या कार्यकर्ते, मग सभापती असो, गावाचा सरपंच असो, इथपर्यंत खालीपर्यंत आहे. अरे मी ह्या लहानच्या गावामध्ये पाहतो दरेक असाला लहान लहान लोकच आपल्या लोकांना लुटतात. त्यामुळे मग आदिवासीचा कसा विकास होणार? कोणता विकास करता तुम्ही आणि कोणता विकास देतात? डुकरं पाळा, पत्रावळी करा, माशाचे जाळं द्या, काय आहे आम्हाला विकास करतात हेच आहे? उच्च शिक्षण द्या ना. जसं आता तुम्ही नक्षलवादी म्हणता, नक्षलवादीमध्ये कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण न घेता मेजर होते, कमांडर होतात पोरीसुद्धा बिना आयने, न शिकलेल्या आणि कोणतंही प्रशिक्षण न घेतलेल्या. आज मिलिटरीमध्ये जेवढं प्रशिक्षण दिले जाते तेवढं त्यांच्या कॅम्पमध्ये दिले जाते, म्हणजे त्यांच्या माहितीनुसार पेपरला आपण वाचतो त्यानुसार. तर मग त्यांना जर तुम्ही त्याच प्रकारचं प्रशिक्षण जर दिलं आणि कुठली अट न करता मुलींना जर त्यांना मिलिटरीमध्ये जर घेतलं, आहे की नाही, एक दल तयार होईल, एक कॅम्पेन तयार होईल आणि त्यांना विकासासाठी त्यांचं महत्त्व लक्षात येईल ना. बरं, आदिवासी मुली हे घाबरत नाही आहे, कारण जंगलात राहतात, पशुपक्षी प्राणी वनस्पती जंगलाचे त्यांना अभ्यास असतो, ते किंवा शेतीची माहिती असते, त्यामुळे ते घाबरत नाही. शहरातला पोरगा आणा ना आदिवासी पोरं पुरी आणा, आदिवासी पोरं नाही का पाण्यातून तळून जाईल किंवा चिखलातून निघून जाईल, शहरातले पोरं नाही जाऊ शकत. हा फरक आहे. म्हणजे निसर्गाचं ज्ञान आहे, समाजाचं जे ज्ञान आहे हे आदिवासी मुलाचं भरपूर आहे. त्याच्यामुळे
आम्ही काही मागे नाही आहे. आम्हाला आमची भाषा टिकून ठेवण्यासाठी आम्हाला भाषा द्या. मॅडम तुम्ही भाषा टिकवण्यासाठी काय सांगाल यात? भाषा टिकण्यासाठी जशी आमची भाषा आहे, आज 40 लाखापेक्षा जास्त लोक गोंडी बोलणारे आहे. मी गोंडी भाषिक असल्यामुळे 40 लाखापेक्षा जास्त बोलणारे लोक आहे. 40 लाखामधले आता या 60-70च्या दशकामध्ये बरेच साहित्यिक पण झालेले आहे. वेगळ्या बोली आहे, गोंडी आहे, हलबी आहे, म्हात्रा आहे, तिकडे मुंडा आहे, पावरा आहे, भिल्ली आहे, नाही का, अनेक बोलीभाषा आहे. त्यापैकी आपण गोंडी भाषेवरती जर बोलायचं झालं तर मी त्यावरती अभ्यास करते. तर या भाषेला 8व्या सूचीमध्ये अजूनही स्थान नाही. का नाही? ही तर मूळ भाषा आहे, ही तर अति प्राचीन भाषा आहे. गोंडी भाषा सर्वांग सुंदर आहे, व्याकरण आहे, भरपूर शब्दकोश आहे, भरपूर लोकसाहित्य आहे आणि बोलणारे पण आहे. परंतु सरकारने त्या भाषेला मान्यता का दिलेलं नाही? जसं आता उदाहरण घेऊ आपण, संस्कृत भाषा आहे, त्यामध्ये एकही तुम्हाला पूर्ण भारतामध्ये एकही कुटुंब संस्कृतमध्ये बोलत आहे किंवा 2 माणसं जरी बोलत असेल तर मला दाखवा. नाही मिळणार तुम्हाला. मग त्यांच्या भाषेला कशी तुम्ही मान्यता देता? सिंधी आहे, बाहेरून लोक आलेले सिंधी लोक आहे, त्यांना त्यांच्या भाषेला दर्जा दिला तुम्ही, आहे ना. इतर भाषेला बाहेरून आलेले गुजराती आहे, पंजाबी आहे, ह्या सगळ्या बाहेरून आलेले लोक आहे ना सगळे. मग त्यांच्या भाषेला तुम्ही मान्यता देता आणि 40 लाखाहून अधिक बोलणारे आम्ही गोंडी भाषिक आहे, आमच्या भाषेला मान्यता देत नाही. म्हणजेच सरकार आमचा म्हणजे सन्मान करीत नाही, आम्हालाही माणूस समजत नाही, आमच्या साहित्याला ते साहित्य समजत नाही आणि आमच्या भाषेलाही ते भाषा समजत नाही. हा मोठा आमच्यावरती अन्याय आणि अत्याचार आहे. तर यासाठी काय करायला हवं मॅडम? यासाठी आता आम्ही साहित्य लिहितो सगळेजण, भाषेवरती काम करायला पाहिजे. गोंडी भाषा जास्तीत जास्त लोकांनी, जसं आता आपल्याकडे गोंडी भाषेचे गाव बोलतात, गोंडी भाषा सगळ्यांनी बोलावी किंवा गोंडी भाषामध्ये ज्यांना येते त्यांनी इतरांना शिकवावी. त्यानंतर 1ली ते 7वीपर्यंत मातृभाषा म्हणजे गोंडी भाषेमधून शिक्षण देण्यात यावं. जसं माझ्याकडे परवाच मुंबईचे कमिशनर येऊन गेले आणि सरांनी मला हाच प्रश्न केला. तर मी त्यांना सांगितलं, सर जर करायचं असेल तर नुसतं भाषा शिकणं म्हणजे भाषेचा विकास होणार नाही. 1ली ते 7वीमध्ये जर आपण भाषा, तर भाषेसोबत गणित आहे, विज्ञान आहे. गणित आणि विज्ञान हे जगाशी जोडणारे विषय आहे, हे पण गोंडी भाषेमध्ये लिहावं लागेल. प्रमेय आहे, समीकरण आहे, अंकगणित आहे, बीजगणित आहे, हे सगळे गोंडी भाषेत लिहिणार. तर त्यासाठी गोंडी भाषा तज्ज्ञ जे लोक आहे, आमच्यामध्ये शिकलेले तुमच्यासारखे जे लोक आहेत, तरुण लोक खाली पडलेले आहेत, त्यांना तुम्ही विशिष्ट मानधन द्या किंवा त्यांची त्याच एरियामध्ये नेमणूक करा, बदली न होता. त्यांच्यासमोर अटी ठेवा, तुम्हाला हे पूर्ण शिक्षण द्यायचं आहे, म्हणजे गोंडी भाषा अभ्यास करून पाठ्यनिर्मिती तयार करून घ्यावी लागेल. नंतर त्याच्यासाठी वेगळा निधी मागावा लागेल. हे काम आदिवासी आयुक्त म्हणजे आदिवासी जो विभाग आहे स्पेशल, त्यांच्याकडे हा निधीसाठी तुमच्या संसदेमध्ये ठराव घ्यावा लागेल, आहे की नाही. त्यासाठी स्पेशल निधी ठेवावा लागेल. कारण शिक्षकासाठी, त्याच्यानंतर साहित्य निर्मिती आहे, शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी पुस्तकालय, वेगळ्या प्रकारचे उपकरणं आले, प्रयोगशाळा आले, आहे की नाही. यासाठी वेगळा निधी ठेवावा लागेल, आहे ना. जिथं शाळा आहे तिथे पुस्तकाची निर्मिती, वाचनालय आहे. तर या प्रकारे हे काम आदिवासी आयुक्त आणि शिक्षण विभाग यांचं राहील आणि हे केल्यानंतर पाठ्यक्रम निर्मिती होईल. हे काही एका दिवसाची गोष्ट नाही, याला वेळ लागेल, 2 वर्ष 3 वर्षे लागेल. परंतु याप्रमाणे जर तयारी केली तर पाठ्यक्रम निर्मिती 1ली ते 7वीपर्यंत पोरं, हा का पाय आहे शिक्षणाचा आपला. 1ली ते 7वीपर्यंत जर मातृभाषेतून शिक्षण जर दिलं तर पुढे 7वीनंतर त्याला इतर भाषा आहे, जसं गणित आहे किंवा विज्ञान आहे, हिंदी भाषा आहे, इतर भाषेचं ज्ञान मिळेल आणि तो त्यामध्ये पण प्रावीण्य मिळू शकेल. जसं आता मोहगाव नावाचं गाव आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये, तिथे गोंडी शाळा आमच्या लोकांनी सुरू केली. आता 7-8 वर्ष होऊन गेले. गावातले लोक, तरुण लोक मिळून, गावातलेच लोकांनी तर इंग्रजी, गोंडी, गणित सगळे विषय शिकवतात. परंतु ते सरकारने त्यांना पत्र दिलं, ते तुम्ही बंद करा, नाही तर 10,000 रुपये फाईन. अरे वा वा, असं व्हायला. आपल्या भाषेसाठी गावकरी लोक मिळून त्यांनी स्वतः शाळा तयार केली, गावातले पोरं शिकवत आहे आणि उत्तम पोरं इंग्रजी बोलतात, गोंडी बोलतात, सगळं गणित सगळं येते, चांगले हुशार पोरं आहे. मग तुम्ही आमच्या भाषेला मान्यता देत नाही का? नाही देत. कशी मग आमची भाषा? इकडे म्हणतात की भाषा जिवंत ठेवा, माऱ्या मोठ्या मुलीच्या जागर म्हणून कार्यक्रम घेतात, आम्हाला बोलवतात ते तज्ज्ञ म्हणून. त्या एक दिवस भाषण दिल्यानं होते का भाषेचा विकास? यासाठी हे असे या प्रकारचा उपक्रम राबवा सरकारने स्पेशली आणि यावरती प्रामुख्याने लक्ष घालून
इथं पण माणसं आहे बा आणि चांगले उद्याचे नागरिक तयार करायचे आहे. असं जेव्हा सरकार करेल तेव्हा मी खरं म्हणेन की शिक्षण क्षेत्रामध्ये आदिवासीसाठी सरकारने काहीतरी केलं तरच ही भाषा जिवंत राहील. मॅडम, तुमच्या मते आदिवासी साहित्याच्या भारतात काय वाटा आहे? आदिवासी साहित्याचा आता भरपूर वाटा आहे. गेल्या 60-70 वर्षामध्ये जसं आता महाराष्ट्राचं उदाहरण घेऊ आपण. महाराष्ट्रामध्ये आज 400-500 कवी लोकांचे पुस्तक आहे. काही कथा आहे, काही कादंबऱ्या आहे, काही ऐतिहासिक आहे, काही वैचारिक लेख संग्रह आहे ना, काही कादंबरी लिहिणाऱ्या. तर याप्रमाणे आता खूप मोठा वाटा जरी नसला तरी पण लिहित आहे. परंतु उच्च स्तरावर बसलेले जे आहे हेड ऑफ द डिपार्टमेंट ते इतर लोक आहे. तिथला कुलगुरू हा वेगळा माणूस आहे. त्याच्यामुळे ते आमचं का एक कविता लावते माझी उषा किरणातरामची आहे ना, एखादी कथा लावते कुठेतरी हां. परंतु जिथे साहित्य संस्कृती मंडळ आहे, भाषा संस्कृती मंडळ आहे किंवा साहित्य अकादमी आहे, अशा ठिकाणी आम्हाला सदस्य म्हणून का नाही घेत? आणि आम्ही का फक्त कविता म्हणण्यापुरतंच आम्ही लिहितो का? गेल्या 50-60 वर्षापासून मी लिहिते आहे की नाही. महाराष्ट्रातली पहिली लेखक आहे. मग आमच्याजवळ एवढं सारं ज्ञान असून तुम्ही आमच्या किती मुलाखती घेता हो? कुठे आम्हाला साहित्य संस्कृती मंडळ का नाही घेत? जेव्हा आम्ही घ्याल पुस्तकं पाठ्य निर्मिती होईल, अभ्यासक्रम निर्मिती होईल, आम्ही तेव्हा बोलू ना आम्हाला काय पाहिजे आहे, आमची आवश्यकता गरज काय आहे ते आम्ही सांगू ना. योजना तयार करता पण आम्हाला विचारा. तेव्हा मॅडम, आदिवासी समाजाला आता विकासासाठी सर्वात मोठी अडचण काय आहे? इथलं सरकार. माझं स्पष्ट म्हणणं आहे, इथलं सरकार आहे ते आम्हाला जोपर्यंत आमचं जंगल वाचवणार नाही, आमच्या जमिनी वाचवणार नाही, आमचे घरदारं वाचवणार नाही, आमची भाषा संस्कृती आणि आमचा प्रत्येक माणूस निर्भीड पाहिजे. मग ती स्त्री असो का आमचे तरुण पोर असो. जसं आश्रमशाळेचं उदाहरण घ्या. आश्रमशाळेमध्ये बलात्कार होत आहे, लहान लहान पोरी गरोदर राहत आहे. लहान लहान पोरं तळ्यामध्ये, विहिरीमध्ये, नदीमध्ये जाऊन मरत आहे. आत्ताच कालपर्यंतची बातमी आहे, एका वेळेस 4-4, 5-5 जिल्ह्याच्या ठिकाणी विषबाधा होऊन पोरं हे होत आहे. कशाचं लक्ष नाही आहे की नाही? कुठं लक्ष आहे सरकारचं? आणि तक्रार केली तर आमचं कोणीच ऐकून घेत नाही. आम्हालाच उलट नक्षलवादी म्हणतात. मग कसा आमचा विकास होईल? एक शेवटचा प्रश्न, आदिवासी समाजाच्या पर्यावरण संवर्धनात काय वाटा आहे? आदिवासीचं पूर्ण 100% वाटा आहे. कारण निसर्ग पूजक असल्यामुळे झाडं ते देव मानतात, जंगलाला देव मानतात, पाण्याला देव मानतात, नदी नाले डोंगराला देव मानतात आहे की नाही. त्यामुळे आदिवासीचा पर्यावरणामध्ये 100% वाटा आहे. तेवढा कोणाचाच वाटा नाही. त्यांनीच इथल्या जल, जमीन, जंगल, जमिनीचं संवर्धन केलं आहे आणि अजूनही ते लढत आहे याच्यासाठीच. परंतु सरकार त्यांना मार मोदाळ करून त्यांच्या जमिनीपासून जंगलापासून हाकलून लावत आहे. पर्यावरणामध्ये सगळ्यात मोठा वाटा, कारण आदिवासी माणूस हाच फक्त जंगल वाचवू शकतो आणि वाचू शकतो. निसर्गाला वाचण्याची क्षमता आदिवासीमध्ये आहे. जे आदिवासीजवळ निसर्गाप्रती ज्ञान आहे ते इतर कोणाही जवळ नाही. इतर लोकांनी त्यांच्याकडे ज्ञान घ्यावं. मॅडम, आदिवासी बांधवांना तुमचा संदेश काय असेल? नवीन पिढीला म्हणते की तुम्ही व्यसनापासून दूर व्हा. कारण आमच्या समाजामध्ये दारू प्यायचं खूप प्रमाण आहे. तरुण पोरांनी दारू पिऊ नका. दुसरं, त्यांनी कुठल्या व्यसनाच्या आधी न जाता त्यांनी शिक्षण घेताना लक्ष केंद्रित करून उच्च शिक्षण घ्यावं चांगलं. नोकरीच्या मागे न धावता शेती करावी, इतर व्यवसाय करावं, किमान चांगला माणूस म्हणून जगावं ताटमानेनं. जोपर्यंत शिकणार नाही तोपर्यंत आत्मविश्वास तुमच्यामध्ये येणार नाही. कारण इतर लोक तुम्हाला आदिवासीला काही समजत नाही, त्याला जो तो येऊन कोणी घाबरवतो. शिक्षण असं दूध आहे, ते जर पिलं तर बाबासाहेब म्हणतात की तो वाघासारखा गुरुगिरे. तर शिक्षण घेतल्यानंतर पोरं धाडसी होणार, निर्भय होणार आणि ते मुकाबला करू शकणार. म्हणून शिका. आणि आपल्या समाजातल्या मुला आणि मुलींचं समाजाचं संरक्षण करा. आपल्या समाजामध्ये कोणती जर आपत्ती आली असेल तर एकीनं तुम्ही लढा. आपली भाषा, आपली संस्कृती, आपला निसर्ग धर्म, आमचा इतिहास हे तुम्ही लिहिण्यासाठी आणि वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करा. आणि स्वाभिमानाने जगा. कोणाच्या मागे धाऊ मताचा गठ्ठा मिळण्यासाठी चिवडा आणि ते दारू एका म्हणते मुठभर चिवडानं बॉटलभर दारू घेऊन त्यांचे गुलाम होऊ नका. आता तुम्ही स्वतंत्रपणे एकीने लढा. उलगुलान जिंदा रहे, उलगुलान जागतो रहे, उलगुलान जारी रहे, असा मी नवीन पिढीला संदेश देते. खूप खूप धन्यवाद मॅडम. आजची ही व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.